नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शिक्षक या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरल्या तेव्हापासून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येत असतात की माझा नंबर ITI ला लागेल की लागणार नाही. मग माझ्या पर्सेंटेजनुसार कोणता ट्रेड मला मिळू शकतो, मला ज्या आवडीचा ट्रेड आहे तो माझ्या पर्सेंटेजनुसार मिळू शकतो की नाही, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हा सर्वांच्या मनामध्ये आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये मागील 3 वर्षाचा कट ऑफ ट्रेडनुसार, म्हणजे तुम्ही जो काय ट्रेड तुम्ही करायचा विचार करता त्या मागच्या 3 वर्षामध्ये त्या ट्रेडला किती पर्सेंटेजचा कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे हायेस्ट कट ऑफ आणि मिनिमम कट ऑफ किती होता याच्याविषयी आज आपण थोडंसं जाणून घेऊया. तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर बघा, ही आहे ITI ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेची ऑफिशियल वेबसाईट. या ठिकाणी आल्याच्या नंतर जसे थोडंसं आपण स्क्रोल डाऊन करू, स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण माहिती या ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेची या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी जसं तुम्ही बघता, या ठिकाणी बघा ITI ऍडमिशन ब्राउचर्स मिळणार आहे, या ठिकाणी म्हणजेच माहिती पुस्तिका मिळणार आहे. त्यानंतर खाली जर बघितलं आपण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट ऑफ ऍडमिशन, म्हणजे प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही जो काय ट्रेड करायचा विचार करता, ट्रेड इलिजिबिलिटी म्हणजे ट्रेडनुसार पात्रता काय असायला पाहिजे, 10वी पास, 10वी नापास, कोणते सब्जेक्ट असायला पाहिजे, कोणते सब्जेक्ट नसायला पाहिजे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पण आजचा जो काही व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे ते म्हणजे ट्रेड वाईज कट ऑफ फॉर 3 इयर्स, म्हणजे मागील 3 वर्षांचा कट ऑफ ट्रेडनुसार किती आहे, अशा प्रकारची माहिती आज आपल्याला जाणून घ्यायची. तर जस्ट तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर ट्रेड वाईज कट ऑफ 3 इयर्सला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता, एक PDF तुमच्या डाउनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध होणार आहे, ते त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही त्याला क्लिक करता तर संपूर्ण माहिती तुमच्या समोर येणार आहे आणि याचा मिनिमम कट ऑफ जो काय असतो ते संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि त्या ट्रेडचा क्वालिफिकेशन काय आहे तेही तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. जसं आपण या ठिकाणी जर बघितलं आपण तर पहा, यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे, जसं की ट्रेडचं नाव काय आहे, त्यानंतर त्या ट्रेडसाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे आणि संपूर्ण ऍडमिशन इयर म्हणजेच काय 2022 असो, 2023 असो आणि 2024 असो, या 2022, 23, 24 साठी त्या ट्रेडचा कट ऑफ किती आहे हे तुम्हाला स्वतःही चेक करता येणार आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आता कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, त्या डाउनलोड सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही हे संपूर्ण PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. तर यामध्ये आपण जर फक्त जे बेसिक ट्रेड आहे, जे मेन ट्रेड आहे, त्याचा आपण या ठिकाणी कट ऑफ पाहणार आहोत. तर तुम्हाला कुठला ट्रेड करायचा आहे हे तुम्ही स्वतःही पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉटही तुम्ही घेऊ शकता. आता या ठिकाणी वायरमॅन जास्त करायचे विद्यार्थी प्रयत्न करत असतात, म्हणून वायरमॅन विषयी जर बघितला, जसं की 2022 ला जो का मॅक्झिमम पर्सेंटेजचा विद्यार्थी होता ते 95% होता आणि मिनिमम या ठिकाणी 35%च्या जवळपास तरी येतात. पण जनरली कट ऑफ जर बघितलं तर 80 ते 90-95च्या जवळपास हे वायरमॅन ट्रेड ह्या क्लोज होत असतो. त्यानंतर 2023 मध्ये 93चा हायेस्ट या ठिकाणी होता आणि 2024 मध्ये सुद्धा 93.67चा टक्केवारीचा हायेस्ट कॅन्डिडेट या ठिकाणी होता. त्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थी इलेक्ट्रिशियन ट्रेड विषयी विचारत असतात. तर इलेक्ट्रिशियन ट्रेड जो आहे तो इलेक्ट्रिशियन ट्रेड जर आपण या ठिकाणी बघितला तर बघा, इलेक्ट्रिशियन ट्रेड साठी 2022 मध्ये 97.17 टक्केवारीचा विद्यार्थी या ठिकाणी हायेस्ट होता आणि मिनिममचा 35 टक्केवारीचा या ठिकाणी होता. पण 2023 मध्ये 97.50 आणि 2024 मध्ये या ठिकाणी 98.50 एवढा टक्केवारीचा विद्यार्थी या इलेक्ट्रिशियन ट्रेड साठी आलेला आहे. आता जनरली जर बघितलं तर इलेक्ट्रिशियन ट्रेड हा 80 ते 90-95च्या दरम्यान या ठिकाणी क्लोज होत असतो. मिनिममचा जर विचार केला तर हा 35 ला या ठिकाणी येत नाही. हा 35 या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे जे काही विद्यार्थी प्रवेश घेतल्याच्या नंतर प्रवेश रद्द करतात, अंतिम प्रवेश फेरीमध्ये प्रवेश मिळतो त्यावेळेस जे विद्यार्थ्यांसाठी आलेला आहे, ज्याला जो ट्रेड अवेलेबल आहे त्यांना या ठिकाणी ट्रेड मिळालेला आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी 35 हे शो होते. त्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थी फिटर ट्रेड विषयी बोलत असतात. तर फिटर ट्रेडचा जर कट ऑफ आपण या ठिकाणी बघितला तर फिटर ट्रेडचाही 91.83चा हा 2022 मध्ये होता आणि 92.33चा हा 2023 मध्ये होता आणि या ठिकाणी 2024 मध्ये 96 टक्केवारीचा विद्यार्थी या फिटर ट्रेडला प्रवेश घेतलेला आहे. आता या ठिकाणी जे प्रवेश तुम्हाला दाखवलेले आहे ते मॅक्झिमम हायेस्ट टक्केवारीचा किती आहे हे 3 वर्षामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये जे हायेस्ट पर्सेंटेजचा विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेला आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर टर्नर विद्यार्थी मॅक्झिमम करायचा प्रयत्न करतात. तर टर्नरचाही कट ऑफ जवळपास
फिटरच्या संबंधित थोडाफार प्रमाणामध्ये कमी जास्त होतच असतो. तर 2022 मध्ये 86 टक्केवारीचा विद्यार्थी हायएस्ट होता, 2023 मध्ये 85 टक्केवारीचा होता आणि 2024 मध्ये हा 88 टक्केवारीचा विद्यार्थी हा हायएस्ट पर्सेंटेजचा या ठिकाणी होता. तर तुम्हाला काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येत असतो की हा जो पर्टिक्युलर ट्रेड आहे तो त्याची इलिजिबिलिटी काय म्हणजे क्वालिफिकेशन काय आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्पेंटरचं नाव चेंज करून या ठिकाणी वुडवर्क टेक्निशियन असं करण्यात आलेलं आहे. म्हणून कन्फ्युज होऊ नका, कार्पेंटरलाच वुडवर्क टेक्निशियन अशा पद्धतीचं नवीन नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर आज तुम्ही जर 10वी फेल जरी असेल तर तुम्हाला हा ट्रेड या ठिकाणाहून करता येणार आहे. त्यानंतर 10वी फेलवर जर बघितलं तर हा वेल्डर ट्रेड या ठिकाणी आहे जो की 10वी फेलवर तुम्हाला भरता येणार आहे. त्यानंतर प्लंबर जो ट्रेड आहे तो प्लंबर ट्रेड सुद्धा 10वी फेलवरच तुम्हाला भरता येणार आहे. त्याच्यानंतर मेसन म्हणजेच काय बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा एक कोर्स आहे ज्याला 10वी फेलवर तुम्हाला हा भरता येणार आहे. 10वी फेल म्हणजेच काय, या ठिकाणी तुमची जर 10वी फेल झाली असेल तर तुम्हाला भरता येणार आहे, पण त्या ठिकाणी जर 10वी पासचा विद्यार्थी जर अवेलेबल असेल तर तुम्हाला 10वी फेलवर तो मिळणार नाही. कारण की 10वी फेल म्हणजेच काय, तुमचा एखादा सब्जेक्ट गेलेला असेल, 2 सब्जेक्ट गेलेले असतील म्हणजे तुमची ऑटोमॅटिक पर्सेंटेज ही कमी येणार आहे आणि 10वी पास म्हणजेच काय, त्याची पर्सेंटेज ही जास्त येणार आहे. आता हा वायरमॅन जर ट्रेड आपण या ठिकाणी बघितला तर 10वी फेलवर सुद्धा भरता येतो, त्याला मिळू शकतो, पण 10वी पास वाले विद्यार्थीच जास्त प्रमाणामध्ये अप्लाय करत असतात म्हणून त्या ठिकाणी 10वी फेलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, कारण की ही प्रक्रियाच असते पर्सेंटेज बेसिसवर. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा जो काही ट्रेड आहे त्या ट्रेडची चॉईस करून तुम्हाला जे काय ऑप्शन फॉर्म भरायचे आहे ते तुम्ही या ठिकाणी भरू शकता आणि तुम्हाला आता या पीडीएफ वरून अंदाज येईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती ट्रेड हे अवेलेबल आहेत आणि किती ट्रेडसाठी प्रवेश क्षमता ही भरलेली असते आणि आता तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की कोणत्या ट्रेडचा तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ मिळू शकतो. या ठिकाणी जर बघितलं तर बघा, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजेच काय, कोपा हा ट्रेड आहे. या कोपा ट्रेडला जर बघितलं आपण तर बघा, मॅक्झिमम जर बघितलं या ठिकाणी 2023 मध्ये 84 टक्केवारीचा होता आणि मिनिमम 37.33 टक्केवारीचा या ठिकाणी होता आणि 2024 मध्ये हायएस्ट कॅटेगरीचा 84.33 होता, तर मिनिममचा 42 टक्केचा सुद्धा या ठिकाणी कोपा ट्रेडला प्रवेश मिळालेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना 50च्या खाली टक्केवारी आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सर्च करून घेऊ शकता की तुम्हाला कोणता ट्रेड हा मिळू शकतो. तर अशाच पद्धतीचं तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना हेच ट्रेड निवडायचे आहे. जे विद्यार्थी 50च्या खाली आहे तर त्यांना पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये हे प्रवेश मिळणारच नाही, पण मॅक्झिमम करून तुम्हाला जो काय प्रवेश आहे तो प्रवेश तुम्हाला स्पॉट राऊंड ज्यावेळेस असतो तर स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळे काही गडबड न करता, राऊंड मध्ये नंबर लागत नाही असा विचार न करता तुम्हाला स्पॉट राऊंड पर्यंत या ठिकाणी तुम्हाला थांबायचं आहे. स्पॉट राऊंड काय असतो, कशा पद्धतीने असतो याची डिटेल व्हिडिओ आपण नंतर घेऊन येणारच आहोत. मॅक्झिमम विद्यार्थी या ठिकाणी आता कमेंट करायला सुरुवात केलेली आहे. ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन ही झालेले आहे, माझ्याकडे स्लिपही आहे, मग मला आता ऑप्शन फॉर्म भरता येतील का. तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जी ट्रेड नुसार जी डेट देण्यात आलेली आहे ती आहे 26 मे 2025 नंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. आता कशा पद्धतीनं भरायचं हेही व्हिडिओ मी तुमच्यासाठी 26 तारखेला घेऊन येणारच आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की ज्या वेळेसही मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल बेल नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात प्रथम ते मिळत राहतील. तर मित्रांनो, तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.